28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। घरकरवाढी विरोधातील धडक मोर्चा शांततेत यशस्वी, 31 जुलैपर्यंत निर्णय न झाल्यास कळमेश्वर बंदचा इशारा। कळमेश्वर शहरातील वाढीव घरकराच्या विरोधात नागरिकांनी काढलेला धडक मोर्चा शांततेत व उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला। बाजार चौक ते नगरपरिषद कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोर्चा दरम्यान नगराध्यक्ष व मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी त्यांनी वाढीव घरकराच्या प्रश्नावर लवकरात लवकर ठराव घेऊन जनतेला न्याय मिळेल असा सकारात्मक निर्णय करण्याचे आश्वासन दिले। मात्र कृती समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि उपस्थित नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला की दिनांक 31 जुलै 2026 पर्यंत जनहिताचा ठोस निर्णय घेण्यात आला नाही तर कळमेश्वर बंद आंदोलन करण्यात येईल। अशा परिस्थितीत उद्भवणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची राहील असेही त्यांनी स्पष्ट केले। घरकरवाढीमुळे नागरिकांवर वाढणारा आर्थिक भार तात्काळ कमी करून जनतेच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा असून आता नगरपरिषद प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे संपूर्ण कळमेश्वरचे लक्ष लागले आहे। जनतेच्या हक्कासाठी संघर्ष सुरूच राहील, न्याय मिळेपर्यंत लढा कायम राहील असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला। कळमेश्वर तहसील रिपोर्टर मंगेश गमेची रिपोर्ट। टाकून दिला वार्ड नंबर 15 मध्ये आणि म्हणून रस्त्यांची दुर्दशा हे कट्टे सांगतात। हा विकास कधी होईल सारे वाट बघतात। हा विकास कधी होईल सारे वाट बघतात। या जनहितासाठी सहारे संघर्ष करायला, या जनहितासाठी अरुण सहारे संघर्ष करायला। आणि म्हणून म्हणतो चला चला बांधवांनो, चला चला बांधवांनो, त्याचा निषेध करायला। चला चला बांधवांनो, त्याचा निषेध करायला। नगर परिषदेच्या करवाढीला, या कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषदेच्या करवाढीला चला विरोध करण्याला। कळमेश्वर नगर परिषदेच्या या करवाढीला चला विरोध करण्याला। चला चला बांधवांनो, चला चला नागरिकांनो, त्याचा निषेध करण्याला। चला चला नागरिकांनो, त्याचा